लोकांची सुरुवात होती सकाळची गुड मॉर्निंग ह्या गोड शब्दापासून आणि माझी सुरुवात होती ती म्हणजे प्रिशाला ओरडा बसण्यापासून. हो, प्रिशा अशीच काहीतरी सकाळी करत असते, नेहमी काही ना काही काढत असते. त्यानंतर आज प्रिशाच्या पप्पांची ड्युटी होती इव्हिनिंगला, त्यामुळे ना आज घरातली सर्व कामे करून घेतली आणि त्यानंतर घरामध्ये होता आंबा, त्यांनी आणलेला होता आणि मला आंबे खूप प्रचंड प्रमाणात आवडतात आणि प्रेग्नेन्सीमध्ये असं काही खायचं म्हटलं तर मला तर अजिबात राहत नाही. त्यामुळे मस्त असा आंबा कट केला आणि आम्ही माहिले की दोघींनी मस्त असं एन्जॉय केला. प्रिशाच्या पप्पांना म्हटलं तुम्ही खावा, पण ते म्हटले आम्ही तुझ्यासाठी आणलं, तुम्ही दोघींनीच मिळून खावा. मग काय मस्त असा आंबा कट करून दोघी एन्जॉय करत खाल्ला. आणि प्रिशाला ना थोडंफार आवडतं, जास्त काही आंबे आवडत नाही, ती तिच्या पप्पांवरच गेली, पण मला खूप जास्त आंबा तर खाऊन झाला. पण घरामध्ये एवढा सारा पसारा पडलेला, ते पसारा बघून मला तर टेन्शनच येत होतं. असो, त्यानंतर घरातले सर्व कामं करून मी आवरून घेतलं आणि प्रिशाला मस्त असं झोपी घातलं. ती झोपली तर मस्त म्हटलं चला गुलाबजामचं पॅकेट खूप दिवस झालं आणून ठेवलंय, म्हटलं ते कधी करावं, त्याचं काय मुहूर्तच लागा नाही. आता मी लग्नाला गेले होते, तिथं गुलाबजाम खाऊन माझं मन तृप्त झालंच नव्हतं असं तर मला वाटते, पण भरपूर सारे मी तिथं गुलाबजाम खाल्लेले. तरी म्हटलं घरामध्ये पॅकेट आहे तर करूनच घ्यावं. तर प्रिशाच्या पप्पांना येताना ना मस्त असं मी त्यांना सांगितलं होतं की खवा घेऊन या. त्यांनी तर खवा आणलेलं, ते दोन्ही मिक्स मला करायचे होतं. तोवर म्हटलं चाचणी बनवून घ्यावं. 2 ग्लास इथं पाणी टाकून चाचणी बनवायला घेतली. तोवर तर ना इलायची सुद्धा सोलून घेतली, म्हटलं इलायची सुद्धा त्यामध्ये कट करून टाकूयात, पण नंतर म्हटलं थोडंसं वाटूयात. बेलने ग्लासने वाटून घेतलं आणि मोठे मोठेच असं मी त्यामध्ये विलायची टाकून घेतले. नंतर माझ्याकडे केसर सुद्धा होतं, म्हटलं केसरही त्यामध्ये टाकून घेऊयात म्हणजे फ्लेवर अजून जरा छान येईल, तर ते टाकून घेतलं. नंतर घेतलं पॅकिंग होतं ते कट करायला घेतलं, ते कट करून घेतलं, सर्व एका प्लेटमध्ये टाकलं आणि त्यानंतर मस्त असा खवा. आता ना प्रत्येकाची रेसिपी ही वेगवेगळी असते, तशी माझी ही रेसिपी वेगळी आहे, नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर त्यामध्ये भरपूर सारा असा खवा टाकून आहे ना सर्व मिक्स करून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये ना दूध ओतलं मी, कारण की कोण कोण पाणी टाकतं, पण मी त्यामध्ये दूध टाकलेलं आहे. तुम्ही पाणीही टाकू शकता तुमच्या हिशोबाने, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे ना छान असं कणिक मळून घेतलं. कणिक पण 15 मिनिटं त्याला विझत ठेवलं. तोवर तेल सुद्धा छान असं गरम झालेलं होतं, म्हटलं चला तोवर नाही तर गुलाबजामुन गोल गोल करून घेऊयात. मस्त असं गुलाबजाम करताना तर असं वाटत होतं की करू की नको, आणि करताना तर असं वाटत होतं बसायला पाहिजे नव्हतं थोडं, पण असो कसं बसं मी गुलाबजाम एका तासामध्ये तसं सर्व काही करून घेतलं. तसं म्हटलं तर 1 तास नाही, अर्धा पाऊण तास तर मला लागला. त्यानंतर तेल असं छान कडकडीत असं गरम झालेलं, गॅसचं ना स्लोच ठेवलं होतं, कारण नंतर करपले तर मग काय काले गुलाबजामुन होतील, म्हणून मस्त असं आहे ना गुलाबजाम छान असे तळून घेतले आणि त्यानंतर ना सर्व एका प्लेटमध्ये टाकले. आता या प्रेग्नेन्सीमध्ये ना असं जर किचनपाशी उभं राहायचं म्हटलं ना खूप असं अवघड वाटतं, आणि त्यामध्ये माझी लाडकी प्रिशा झोपलेलीच होती, म्हणून म्हटलं चला गुलाबजाम तर मस्त असे झालेत आणि त्यांचा वास ना खाण्याच्या आधीच मला येत होता. आता तुम्हाला माहिती आहे प्रेग्नेन्सीमध्ये असे काही वास येतातच आपल्याला. त्यानंतर थोडंसं असं कोमट आहे ना मस्तपैकी पाक होतं, त्यामध्येच गरम गरम असे गुलाबजाम टाकले, कारण भिजायला ना खूप इझी जातात आणि लवकर असे भिजतात. चला मग गुलाबजाम कसे झाले ते पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.